नमस्ते, मी अपूर्वा तुम्हा सर्वांचे सकाळी सकाळी माझ्या यूट्यूब चॅनलवर खूप खूप स्वागत करते। सकाळची वेळ आहे आणि मी आता जेवणासाठी असं छान अशी चटपटीत सणसणीत अशी चविष्ट भाजी बनवणार आहे। ती मला वेगळं सांगायचं काही काम नाहीये। कोणती भाजी बनवणार आहे तुम्हाला तर व्हिडिओवरनं लक्षात आलंच असेल। तर पटकन आपण रेसिपीला सुरुवात करूया। त्याच्यासाठी मी आता टोमॅटोची प्युरी करून घेणार आहे। प्युरी बनवताना तुम्ही एक तर टोमॅटो किसू पण शकता, नाही तर डायरेक्ट ग्राइंड पण करून घेऊ शकता। टोमॅटोची प्युरी आपण थोडा आता साइडला ठेवून देणार आहे आणि मिक्सर ग्राइंडर मध्ये हा बारीक चिरलेला कढीपत्ता आणि बारीक चिरलेल्या 2 मिरच्या आहे ह्या घालते आहे आणि मिक्सर ग्राइंडर मधून आपल्याला हे बारीक करायचं आहे। आता अजून मी आता 5-6 बदाम टाकते आहे। आता पनीरचे पीसेस करून घेणार आहे। पीसेस करून घेतलेले आहे बारीक बारीक आणि बाकी पनीर मी ठेवलेलं आहे तसंच। अर्धा वाटी मी दूध घेतलेलं आहे आणि याच्यात मी सुहाना पनीर टिक्का मसाला घालते आहे। सर्व मसाला दुधामध्ये व्यवस्थित मिक्स करून घ्यायचा आहे म्हणजे त्याच्या गुठळ्या राहणार नाही। गॅसवर आता पॅन ठेवलेला आहे आणि त्याच्यात आता तेल टाकून घेते आहे मी। पॅन हा आता गरम झाला आहे, त्यात ग्राइंड केलेली जी ग्रेव्ही आहे ती घालते आहे मी। जे आपण ग्राइंड केलेले टोमॅटो वगैरे आहे त्यांना छान तेल सुटू द्यायचं आहे, तोपर्यंत छान हलवत राहायचंय। आता टोमॅटोच्या ग्रेव्हीला छान तेल सुटलेलं आहे, यात मी लाल चटणी घालते आहे। आपण ऑलरेडी 2 मिरच्या घातलेल्या आहे, तुमच्या आवडीनुसार तिखटचं प्रमाण कमी जास्त करा। ही चटणीला पण छान आपण आता तेल सुटू देऊया। आता चटणीला छान तेल सुटलेलं आहे, यात मी आपण कट केले जे पनीर होते ते पनीर घालते आहे। दोन मिनिटांसाठी झाकण झाकून हे छान वाफू देणार आहे। पनीर हे आता फ्राय करून झालेले आहे। आता यात मी मसाला आणि दूधची स्लरी बनवली होती ही घालते आहे। चवीनुसार मीठ घालते आणि तुम्हाला ग्रेव्ही जशी घट्ट पातळ हवी त्या प्रकारे तुम्ही थोडं कोमट पाणी करून टाकू शकता। मला थोडं घट्ट वाटते ग्रेव्ही, त्यामुळे मी कोमट पाणी घालते आहे यात। भाजीला आता आपल्याला छान असं तेल सुटू द्यायचं आहे, तोपर्यंत आपली भाजी आपण मीडियम फ्लेमला ठेवणार आहे। भाजी आता आपली रेडी आहे। ही भाजी मी आता छान मस्त सर्व करते। वाव, किती छान तरी आलेली आहे आणि स्मेल देखील खूप सुंदर येतोय भाजीचा। इन्स्टंट पनीर टिक्क्याची रेसिपी जर आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका।